सच की आवाज न्यूज चैनल, दिखेगा वही जो दिखेगा सही। मुंबई शिवसेना यूबीटी आमदार अनंत बाला नर ने आरे की समस्या को सदन में उठाया। अब खबर मुंबई से। मुंबई जोगेश्वरी पूर्व के शिवसेना यूबीटी आमदार अनंत बाला नर ने विधानसभा में आरे की समस्या जैसे कि आरे में अवैध निर्माण कार्य, आरे में आदिवासी समाज के लोगों की समस्या जैसे कि पीने के पानी, बिजली और आरे में अग्निशमन दल इत्यादि को लेकर सदन में अपनी बात रखी। आइए दिखाते हैं मुंबई से ब्यूरो चीफ सिराज मंसूरी की खास रिपोर्ट। मैं हूं सिराज मंसूरी, आप देख रहे हैं सच की आवाज न्यूज चैनल मुंबई से। जैसा कि आपको बताते चलें कि महाराष्ट्र में सदन सत्र चालू है जो कि 30 जून से लेकर 18 जुलाई तक चल रहा है, जिसमें कि महाराष्ट्र के सारे विधायक अपने अपने क्षेत्र का मुद्दा सदन में रख रहे हैं। इसी बीच आरे के मुद्दे को लेकर के जोगेश्वरी पूर्व विधानसभा के आमदार यूबीटी शिवसेना यूबीटी के आमदार अनंत बाला नर ने आरे वासियों के लिए एक मुद्दा रखा, जिसमें आज सदन में उन्होंने ये कहा कि आरे कॉलोनी में आदिवासी लोगों के लिए पानी की सुविधा और लाइट की सुविधा, उसके साथ में फायर ब्रिगेड की गाड़ी आरे कॉलोनी में होनी चाहिए कि बार बार जंगल के एरिया पड़ता है, इसमें फायर आग लगने की संभावना होती है। उसको लेकर के आज अनंत बाला नर ने जो सदन में मुद्दा उठाया कि अग्निशमन दल यहाँ पे होनी चाहिए। आरे कॉलोनी में कुछ अवैध बांध काम निर्माण चल रहे हैं, कुछ स्टूडियो के काम चल रहे हैं, उसको लेकर के आज अनंत बाला नर ने भी जो मुद्दा उठाया। आइए आप दिखाते हैं आपको मुंबई से एक खास रिपोर्ट। सन 2024-25-26च्या पुरवणी मागणीवर बोलण्यासाठी मला संधी दिली त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो। गृह विभागावर बोलत असताना अध्यक्ष महोदय बाब क्रमांक 7 ते 37 आणि पान पृष्ठ क्रमांक 7 ते 23 म्हणजे बोलत असताना अध्यक्ष महोदय या ठिकाणी मला वाटतं मुंबई शहरामध्ये सध्या सायबरचे क्राईम वाढलेले आहेत आणि त्यामुळे सायबरची यंत्रणा अतिशय सक्षम करणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या विभागामध्ये मेघवाडी पोलीस स्टेशनचं काम निधी अभावी प्रलंबित आहे आणि मला वाटतं ते लवकरात लवकर करणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, मेघवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 3 वसाहती आहेत आणि त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी कर्मचारी वर्ग राहत आहेत आणि त्या इमारती अत्यंत डिलॅवेट झालेल्या आहेत आणि त्याच विभागामधील पोलीस कर्मचारी पत्नी यांचे जे संघटना आहे त्यांची मागणी आहे की त्या विभागात राहणाऱ्या वसाहतीत राहणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणीच घर मिळावं। मला वाटतं मुंबई शहरामध्ये अशा अनेक ठिकाणी मागणी होत असताना माझी विनंती आहे की म्हाडा वसाहतीमधील पोलीस वसाहत आहे त्याची पुनर्विकास करून त्या ठिकाणी जास्तीचे अवेलेबल झालेले जे काही सदनिका असतील त्या सदनिका माफक दरामध्ये त्या पोलीस बांधवांसाठी उपलब्ध करून द्याव्यात अशी माझी विनंती आहे। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी कृषी विभागावर बोलत असताना बाब क्रमांक 42 ते 61 अध्यक्ष महोदय, माझी एक विनंती आहे की माझ्या विभागामध्ये आरे वसाहत आहे आणि आरे वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढलं आहे आणि अतिक्रमणाचं हे करत असताना मला वाटतं कुठल्याही प्रकारची यंत्रणा ते राबवली जात नाही आहे। आरे प्रशासनाचं पूर्ण दुर्लक्ष आहे आणि त्या ठिकाणी मूलभूत सेवा सुविधा आहेत, मग वीज असेल, पाणी असेल, या देखील त्यांना मिळत नाही आहे। त्याचं कारण त्या ठिकाणी असलेली झोपडपट्टी आहे, त्यांचं 1995 पासून अद्यापर्यंत सर्वेक्षण झालं आहे आणि त्यावर निकष ठरवले जात नाही। शासनाने त्याच्या माध्यमातून धोरण ठरवून हे करणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, या विभागामध्ये आगीचे प्रमाण वाढलेलं, बाजूला फिल्म सिटी आहे आणि मोठमोठी गोडाऊन आहेत, तर त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय 1 मिनिट पण बोलणं नाही आहे। अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी आरे कॉलनीमध्ये एक पुरातन अग्निशमक दलाचं केंद्र होतं ते चालू करावं अशी माझी विनंती आहे। अध्यक्ष महोदय, जे पोलीस स्टेशन आहेत किंवा त्या ठिकाणी असलेल्या अग्निशमन दल आहे हे आत्ता पूर्णपणे बंद केलेलं आहे आणि माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, आरे कॉलनी ही खऱ्या अर्थाने दुग्ध विकासासाठी विकसित केली होती, परंतु आज त्या ठिकाणी फक्त लीजवर जागा दिली जाते आणि ते लीजची सब लीज करून त्याच्यावर वेगळा धंदा सुरू झाला आहे, हा बंद व्हायला पाहिजे। अध्यक्ष महोदय, आम्ही सकाळपासून या ठिकाणी बसलो आहे, मी आता इथे सिस्टीम देखील नाही आहे की लिखित देण्याची, परंतु नवीन सदस्य असताना सुद्धा आपल्याला विनंती आहे की कुठेतरी अर्धा जुने सभासद आहेत, सदस्य आहेत, त्यांना अर्धा तास बोलायला दिलं जात आहे आणि 2 मिनिटावर तुम्ही बेल माझी विनंती आहे, एक तर पोलिसांची जी आरोग्याची सुविधा आहे ती
अध्यक्ष बोला बोला महोदय, बोला अध्यक्ष महोदय, माझ्या विभागामध्ये जे काही पोलीस वसाहती आहेत, पोलीस स्टेशन आहेत, त्याचे असंख्य पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी असतात. त्यांना आरोग्यासाठी जी पॅनोवल हॉस्पिटल आहेत, एक तर मुलुंडला आहे, चेंबूरला आहे किंवा बोरिवलीला आहे. माझी विनंती आहे 7 हिल हॉस्पिटल त्या ठिकाणी पॅनोवल होतं, त्या ठिकाणी त्यांची सुविधा उपलब्ध करून द्यावी. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की या ठिकाणी आरे वसाहत असेल, तेथील मूलभूत सेवा सुविधांसाठी शासन लवकरात लवकर धोरण ठरवून त्यांना देखील उपलब्ध जी काही मूलभूत सेवा सुविधा आहेत त्या पुरवण्याची व्यवस्था करावी. धन्यवाद.